त्यानंतर सतीशरावजी कानवडे यांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्वांचा आभार मानावा आणि आपले काही अनुभव कथन करावे। तत्पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरदरावजी गोरडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव कानवडे, संजयजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तालुक्याचे आमदार माननीय अमोलजी खताळ, आज ज्यांचं प्रवचन या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं त्या सीमाताई आहेर महाराज, नवनाथजी आहेर महाराज, उपस्थित अनेक महाराज मंडळी आहे, अरुण महाराज फरगड असतील, बाळासाहेबजी खताळ महाराज असतील, कोले महाराज असतील, लिंगदेवची आमची बरीच महाराज मंडळी या ठिकाणी आहे। राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आमचे अनेक पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक जण काही मुंबईवरून आलेत, काही पुण्यावरून आलेत, काही इतर ठिकाणून या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी आलेत। सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं आभार मानतो। खूप उशीर झालेला आहे, मला वाटतं आता किती वाजलेत, 9 वाजले जवळपास, म्हणजे फार उशीर झाला आहे। मी थोडंसं नियमाचं पालन करणार आहे, मोजून 5 मिनटं बोलेल, 5पेक्षा कमी बोलेल, पण जास्त बोलणार नाही। या ठिकाणी खरं म्हणजे सर्वांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली। खरं म्हणजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचं कुवत कोणाचीच नाही, ती फक्त मैयाचीच आहे आणि ती करून घेत असते। म्हणून माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असं म्हणण्यापेक्षा माझी नर्मदा परिक्रमा नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतली। या ठिकाणी काही अनुभव सांगितले पाहिजे असं साहेबरावांनी सांगितलं। खूप सांगण्यासारखं आहे, जो परिक्रमा करतो त्यालाच ते कळतं। 2-3 गोष्टी ज्या आहेत का ज्या त्याला प्रमाण आहे। मी काल सगळ्यांना या ठिकाणी देशमुख सर पण आलेत, विशेष त्यांचं पण या ठिकाणी आम्ही रामदेव बाबांकडे 20 दिवस बरोबर होतो। एक प्रमाण तुम्हाला लगेच आहे की काल मी सगळ्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला आजच्या कार्यक्रमाचा। त्याच्या अगोदर 6 महिने कुणालाही माझा कसलाही व्हॉट्सअप नाही, मी कुठेही स्टेटसवर नाही, कुणालाच नाही। महाराजांनी सांगितलं बोलता बोलता की मी घरी फोन करत नव्हतो, खरंच करत नव्हतो। तिच्याकडनं सगळं रिपोर्ट मला यायचं, तिचे फोन चालू असायचे, पण मी घरी आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आणि कुणालाच नाही, माझा मोबाईल कंटिन्यू चालू होता, मोबाईल बंद नव्हता। पण मी कुणालाही सुरुवातीला थोडे फोन आले त्याला मी सांगितलं मी परिक्रमा करतोय आणि आता मला काही फोन करणं किंवा फोन घेणं शक्य होणार नाही। मग साहेबरावांना सांगितलं, मग ते त्यांना 4 जणांना ते सांगणार, ते मेसेज सगळ्यापर्यंत गेला। त्याच्यामुळे नंतर मला काही फार सुरुवातीला फोन येत होते, मी त्यांच्या जे थोडंसं बोलायचं पण जास्त बोलत नव्हतो, आणि नंतर मग फोन येणंच थांबलं। सगळ्यांना माहीत झालं परिक्रमाला गेलेत, फोन बंद झाले। एक नियम आहे, परिक्रमा करत असताना आपण कुटुंबापासून किंवा आपलं जे काही काम असेल त्याच्यापासून आपण दूर गेलं पाहिजे। तो त्यातला एक भाग होता की नर्मदा परिक्रमा करत असताना महाराजांनी सांगितलं की बरोबर चालायचं नाही। आणि तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही दोघं चाललो पण आमच्यामध्ये 200 फूट 400 फूट 600 फूट अंतर असायचं। आम्ही कधी असं बरोबर दोघं चाललेलो नाही, आणि सर्वच करतात ते, का आम्हीच काय म्हणजे सर्व परिक्रमावासी तो नियम पाळतात। आणि चालत असताना आपण नर्मदे हरचं जप करीत चाललं पाहिजे। आणि महाराजांकडे 7 दिवस हप्त्याला मी होतो, त्याच्यामुळं त्यांच्याकडनं बरीचशी माहिती, आणि बाळासाहेब खताळ महाराज त्यांनी 7 वेळा परिक्रमा केलेली आहे। परिक्रमेला जाण्याच्या अगोदर त्यांच्याकडे मी घरी गेलो, त्यांना थोडं विचारलं कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काही नियमाचं पालन असतं, बरीचशी माहिती मी घेतली आणि जास्तीत जास्त नियम पाळण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न केला। त्यामुळे कदाचित कोणाला काही वाटलं असेल बा संपर्क केला नाही, फोन उचलला नाही, असं थोडासा गैरसमज होऊ शकतो, परंतु तो एक माझ्या त्या परिक्रमेच्या नियमाचा तो एक भाग होता। आता अनुभव सांगायचे ठरलं तर भरपूर आहे, पण 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो। पहिल्याच दिवशी काय झालं की परिक्रमा सुरू करताना मानधाता परिक्रमा जी आहे ओंकारेश्वरचं, जे 7 किलोमीटरची परिभर आहे, तर ती परिक्रमा पूर्ण करून मग परिक्रमा सुरू करायची असते। तर आम्ही ते सकाळी मला वाटतं 5 वाजता ते लवकर सुरू केलं, आणि सुरू केल्यानंतर चप्पल पुढं काढली, चप्पल तिथं स्टँडवर गेलो। आम्ही लवकर गेलो असल्यामुळे तिथं काय तो चप्पल ठेवणारा माणूस तिथं काय हजर नव्हता। आम्ही चप्पल थोडी साईडला काढून ठेवली, मला माणूसने आपली साईडला काढली, आणि साईडला काढून मग दर्शन घेऊन ओंकारेश्वरांचं पुढं आम्ही परिक्रमा चालू केली। पुढं चालायला लागलं तर रस्ता फार खराब आहे, खाली सगळे दगडगोटे, आणि सवय नाही कधी ना बिन चपला चालायचं, एकदम त्रास व्हायला लागला। मला आता 7 किलोमीटर कसं चालणार आपण हे, आणि पुढं ऊन होणार ना, परत सवयच नाही ना पायांना। म्हणलं काय खरं नाही, आता आपली आज अग्निपरीक्षा आहे। पण जसं मैयांनी सांगितलं की नर्मदा मैया तुमची सर्व इच्छा पूर्ण करते, आम्ही एक 10 मिनटं पुढं गेलो,
एक चप्पलवाला आपलं दुकान लावत होता, सकाळची 7ची वेळ असेल तो आपलं दुकान आपलं ते लावायला सुरुवात केली. आम्ही पटकन गेलो, जी आहे ती चप्पल स्लीपरच मिळाली आम्हाला तिथं, जशी आहे तशी घेतली आणि ती पूर्ण परिक्रमा केली. म्हणलं आता चप्पल आपल्या स्लीपरच नाही करता येणार, दुसरी चप्पल आपण घेऊ. तिथं परत आलो, ज्या ठिकाणी चप्पल ठेवली होती मी ते पाहायला गेलो, तिथे काही चप्पल नव्हती. म्हणलं आता गेली, आता कोणतरी नेली. पण माझे काय लक्षात आलं, काय डोक्यात आलं मला माहीत नाही. म्हणलं ते स्टँडमध्ये आपण नजर मारू बा इथं आहे का. पण तुम्हाला याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा मैयाचं हे म्हणा, जे काय म्हणा, ज्याला जे वाटेल त्यांनी त्याला ना म्हणायला काही हरकत नाही. परंतु मला योगायोग सांगतो, आमच्या दोघांच्या चपल्या जो रॅक असतो ना चप्पल स्टँड, दोघांच्या चपल्या एकाच रॅकमध्ये होती, तिसरी कुणाची चप्पल नव्हती. बरं, आमच्या चपल्या ठेवताना मी जर सोडल्यात, तिने थोड्या साईडला ठेवल्या होत्या. मग मला प्रश्न मनामध्ये आला त्यावेळेस, ह्या दोन्ही चपल्या तर लांब अंतरावर होत्या. बरं, कोण हे बाहेर चपल्या स्टँडवर ठेवील? कोण ठेवत नाही. आपण आता एवढं जातो देवधर्माला, कोण ठेवत नाही, तिथंच असतात. एक तर जातात किंवा परत मिळतात. कोणी ठेवल्या? त्याचं उत्तर ज्याने त्याने शोधायचं, हात पाहिला. आणि मग नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला एक 15 किलोमीटर 20 किलोमीटरवर आश्रम असतात, काही काही ठिकाणी 2-2 किलोमीटरवर आश्रम आहेत. ते काय फिक्स नाही. परंतु जेव्हा आपण प्रवास करतो आपल्याला माहीत नसतं पुढचं ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, पुढच्या गावाला एक पुस्तिका मिळते, त्या पुस्तकात पुढचं गाव आणि त्याचं किलोमीटर लिहिलेलं असतं. पण ते किलोमीटर जरा फसवं असतं. ते जर म्हणलं ना समजा निमगाव बघा 8 किलोमीटर आहे, ते निघतं 15 किलोमीटर. मग आपण विचार करतो आपण जाऊ 2 तासात तिथं जेवणा टाईमपर्यंत, पण ते 15 किलोमीटर निघतं आणि मग गडबड होती. परंतु होती कशी गंमत की जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याला कुठं जेवण मिळणार आहे, कोण चहा पाजणार आहे, कोण नाश्ता देणार आहे आणि आपली आजची व्यवस्था राहण्याची रात्रीची कुठं होणार आहे आणि रस्ता कसा असणार आहे हे काही माहीत नसतं. परंतु आपण साधं एखाद्या नवीन गावाला जरी गेलो, किती जरी बुद्धिमान माणूस असला आणि मॅप जरी लावला आत्ताच्या काळात, तरीसुद्धा कधी कधी आपण चुकतो. तुम्हाला मैयाच्या कृपेने मी सांगतो, आम्ही 4,500 किलोमीटर चाललो, एकदाही आम्हाला मागं यावं लागलं नाही. बरं, का नाही यावं लागलं? ही मैयाची कृपा. कशी कृपा? समजा इथं आम्ही आलो एका ठिकाणी, तिथं 3 रस्ते, मग करायचं काय? तिथं एक प्रघात आहे, मैयांना महाराजांना माहिती आहे, नरमध्ये हर मोठ्याने 3 वेळा म्हणायचं. 3 वेळा म्हटलं की कुणीतरी ग्रस्त आपल्याला येतो आणि सांगतो, बाबाजी अभि इधर से जाओ, तो रस्ता दाखवून द्या. पण थांबायचं, मग जायचं नाही. एकतर हे घडतं किंवा दुसरं असं घडतं बऱ्याच वेळा की आपण तिथं पोहोचायच्या अगोदर 2 मिनटं पुढून कोणतरी माणूस येतो. मग आपण त्याला विचारायचं, हे परिक्रमा का रस्ता कोणसा आहे? मग तो सांगणार, इधर से आप जाओ. म्हणजे 4,500 किलोमीटरमध्ये कुठेही चुकलो नाही. ही माझ्या बुद्धिमत्तेचं काही नाही, हे नर्मदा मैयानी दिलेला एक ते आशीर्वाद म्हणा किंवा काय जे असेल ते. दुसरी गोष्ट जेवणाचं तिथं असे आपल्याला घरी सगळं, म्हणजे मला तर छान जेवण पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे, AC रूममध्ये झोपायला पाहिजे, सगळं सवय झाली. पण तिथं गेल्यानंतर मी मनाची तयारी करून गेलो, कारण मला नवनाथ महाराजांनी आणि बाळासाहेब खताळ महाराजांनी सांगितलं होतं, जसं असेल तसं स्वीकारायचं, त्याला नाही म्हणायचं नाही. तिथं 2-3 गोष्टी मला लक्षात आल्या की परिक्रमा करत असताना एक भाग असा आहे की फार सधन आहे, म्हणजे गुजरातचा काही पट्टा, मध्य प्रदेशचा काही पट्टा, तिथं तुम्हाला आहे ना पाची पक्वानं जेवायला देतात, इतका जेवतात, इतकं प्रेम करतात. म्हणजे कधी कधी आपण चालू ना ते बोलून घेणार, महाराज जी आओ बैठो खाना खा के जाओ. आपण म्हणणार अभी थोड़ा देर हम चलते हैं, अभी 1 घंटा चलेंगे बाद में, नाही रुको आप. बळच बोलून जीव घालणार, दर्शन करणार, परत आपल्याला काय देणार? दक्षिणार. बरं, प्रेम इतकं त्यांच्यावालं की असं वाटतं की त्यांची ना आपली पार 1 वर्षाची ओळख आहे, म्हणजे इतकं प्रेम ते, असं ते भाग आहे. दुसरं मला त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट जाणवली की आम्ही एवढं फिरलो, मोठी मोठी शहरं जर सोडली जिल्ह्याच्या ठिकाणी, तर दारूचं तर बेर बार तर कुठंच नाही, मला तर नाही दिसलं. शहरामध्ये असतील ते मला माहीत नाही. परंतु मोठी मोठी हॉटेलसुद्धा नाही. म्हणजे अशा काही एरिया आम्हाला असा लागला की आम्हाला असं वाटलं आता चहा प्यायचं आपल्याला, तर मग काय, पण चहा प्यायला सुद्धा हॉटेल नाही मिळालं. तर बाकी गोष्टी लय लांबच्या आहे. म्हणजे मोठी जी तालुक्याची शहरं असतील तिथंच नाश्ता, तिथंच हॉटेल, ती पण फार अशी म्हणजे फार मोठी नाही, साधी हॉटेल एकदम. बरं, तिकडे नाश्त्याला काय, कचोरी, जिलेबी, पोहे आणि वडा, हे 4-5 गोष्टी, बाकी तिकडे काही फार नाही. आता मला ते वड्यावरून आठवलं, आम्ही कुठं होतं आता मला ते आठवत नाही, एक ठिकाणी शहरामध्ये, आणि मला ते थोडं पुरी भाजी असं खावीशी अशी वाटलं. शहरात आम्ही फिरत होतो, काही खरेदी करायची होती, पण पुरी भाजी काय कुठे मिळाली नाही. आयला मला पुरी भाजी लई दिवसातून खायची होती, काही मिळाली नाही. आणि आश्रमात आलो, पहा बरं का, आता हे परत हा योगायोग चमत्कार. आश्रमात आलो, योगायोगाने त्याविषयी आश्रमामध्ये पुरी भाजीचं जेवण होते. पुरी भाजी म्हणजे नर्मदा मैया तुमच्या इच्छा सगळ्या, हे फार किरकोळ गोष्टी आहेत, या सर्व इच्छा पूर्ण करते.
दुसरं मला अजून एक त्या ठिकाणी जाणवलं की तिथं काही भाग फार गरीब आहे. म्हणजे तुम्हाला काही भागामध्ये ना मांडोगडचा जो एरिया आहे एकदम अवघड आहे. बाळासाहेब खताळ महाराजांना माहिती आहे, ज्यांनी परिक्रमा केली त्यांना सगळ्यांना माहिती. तिथून चालणं म्हणजे 1% लोक, 1% परिक्रमा अशी. आता 7 परिक्रमा बाळासाहेब खताळ महाराजांनी केल्यात. मला वाटतं 1-2 वेळा गेले असेल फार तर ते, कारण परत जात नाही माणूस तिथून, इतकं अवघड आहे. म्हणजे फार गोटाडे आहेत, काही भागात गोटाडे आहेत, काही भागात रीती आहे, काही भागात बारीक बारीक गोटाडे, काही भागात हे असे मोठे पाय असा असं करून टाकायचं मग जायचं. आणि अंग बरोबर काय आहे, 10 किलोची वजन आपल्या बरोबरच आहे ना, ते घेऊन. आणि तिथला तर नीट चालता येत नाही, पर्याय नाही ना. परंतु त्या याच्यातून सुद्धा आम्ही दोघं चाललो, ही सुद्धा मायाची कृपा. तर काही एरियामध्ये तुम्हाला फक्त डाळ आणि भात मिळतो. बरं, डाळ म्हणजे कशी डाळ, पाणी आणि त्याच्यात 4-5 दाणे सापडायचे थोडक्यात असं. पण पुढचं तुम्हाला सांगतो, त्या डाळीची चव आहे ना, ती आपल्या घरच्या वर्णात पण नव्हती. नर्मदेचं पाणीच असं आहे की तिच्यामध्ये सर्व प्रकारचे मिनरल्स, म्हणजे मी कधी घरी गरम पाण्याशिवाय मला फार फार गरम लागतं, गरम म्हणजे अति गरम पाणी लागतं, कधीच करत नव्हतं. ह्या 6 महिन्यामध्ये मी थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा टेम्परेचर 3-4 डिग्री असेल किंवा 1 डिग्री असेल, तिकडे थंडी पण जास्त असते आणि ऊन पण जास्त असतं, त्याच्यामध्ये सुद्धा सकाळी 5 वाजता थंड पाणी आंघोळ केली म्हणजे केलीच. मग कशी झाली, काही नाही, गेलं फक्त पहिलं घ्यायचं, कमंडलून पाणी घ्यायचं, नरमध्ये हार म्हणायचं, डोक्यावर टाकलं, पुढच्या काही थंडी गायब. म्हणजे कधी काही. आणि तुम्हाला सांगतो कधी सर्दी नाही, काहीच त्रास झाला नाही मला, तिला पण नाही झाला. काही ठिकाणं अशी येतात का ते तुम्हाला फक्त पुरी भाजीच मिळते. बरं, भाज्या तिकडे कोणत्या, टोमॅटोची भाजी, बटाट्याची भाजी आणि वरण आणि वांग्याची भाजी, फार याच्या व्यतिरिक्त भाज्या दुसऱ्या भाज्या सहसा मिळत नाही. क्वचित गुजरातसारखा चांगला श्रीमंत एरिया असेल तिथं तिथं सर्व मिळतं. मग काही भागामध्ये तुम्हाला फक्त भात आणि डाळ, आणि काही भागात तुम्हाला भात मिळत नाही, फक्त रोटी आणि डाळ किंवा मग भाजी मिळते. आणि काही भागात तिखट आता तो महाराजांना माहिती, तिखट म्हणजे असे जाड असते एकदम, आमदार साहेब जाड, एक म्हणजे मला एक खपत नव्हता मांडण्याचा एकदम जाड तो. हां, असं म्हणजे असं वेग म्हणजे सगळे अनुभव. आणि मग असे सांगितलं की तिथं गेल्यानंतर जेव्हा तिकडे आपण गेलो ना, आपण कनेक्ट कुठं होतो, आपण जेव्हा इकडं असतो ना तेव्हा आपण आपल्याशी कनेक्ट नसतो. आपण कनेक्ट असतो कशाशी, या लोकांशी असतो, किंवा हे जे काही सगळं दिसते आपल्याला काय सर्व सर्व प्रकारचे याच्याशी आपण कनेक्ट असतो. तिकडे गेल्यानंतर आहे ना आपण आपल्या स्वतःशी कनेक्ट होतो. आणि माणूस स्वतःला प्रश्न कधी विचारत नाही की मी का जन्मलो आणि मला काय करायचं आणि काय केलं पाहिजे, असे प्रश्न माणूस स्वतःला विचारायला लागतो, त्याला इच्छा असो अगर नसो. पण हे कधी घडतं, तुम्ही त्या नर्मदा मैया परिक्रमा करताना त्या सर्व नियमांचं पालन केलं तर, नाही तर होत नाही. आता आपल्याकडं बरीच लोक आहेत की ज्यांनी 3 महिन्यात, 4 महिन्यात, 4.5 महिन्यात परिक्रमा पूर्ण केली, भरपूर लोक आहेत. मग त्यांचं कसं आहे, सकाळी उठलं का त्यांचं टार्गेट फिक्स, आज 40 किलोमीटर चालायचं. मग ते 40 किलोमीटर चालतात, टार्गेट ते ठरवून चालतात. कधी कधी नाही होत टार्गेट पूर्ण, अनेक अडचणी येतात. परंतु मग त्याच्यातून सुटतं कसं, तर त्यांचं लक्ष कुठं जातं, टार्गेटवर आपल्याला चालायचं. मग ते नामस्मरण असेल किंवा जे 60 कोटी त्या ठिकाणी फिरतायत त्यांचे दर्शन घेणं ते होत नाही. परंतु आम्हाला वेळ लागला की मी महाराजांना जाताना सांगून गेलो होतो. मी बाळासाहेब, खरं तर ते सांगायचं राहिलं मधला एक भाग, की बाळासाहेब खताळ महाराजांनी आमचं ठरलं होतं की दोघांना बरोबर जायचं. मी म्हणलं तुम्ही जास्त माझ्याबरोबर घ्यायचे नाही, कारण परिक्रमेमध्ये पण एक नियम आहे, काय एक निरंकार, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुःखी. आता एक का नियम आहे का, तिथं तुम्ही जर जास्त लोक गेले तर तिथं कसं असतं, समजा आश्रम 4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर आहे, आणि मी म्हणलो आता लेक थकलो, आता पाय दुखायला आपण थांबून घेऊ, दुसरं नाही नाही आपल्याला तिकडे जायचं, ते पटतच नाही. म्हणजे महाराजांबरोबर बरेच लोक ते तर फार सांभाळून आणतात महाराज, एवढं कोणीच ते सांभाळून आणत नाही, पण महाराज फार सांभाळून आणतात. तरीसुद्धा यावर्षी त्यांच्याबरोबर 16 लोक होते बरोबर ना, ते 4 लोकांची फक्त पूर्ण झाली, बाकीच्यांना मधून यावं लागलं, रिटर्न यावं लागलं. कुणाचे पाय दुखले, कुणाचे काय काय, ते होतं ऑटोमॅटिक होतं ते. पण तरी महाराजांनी मला माझ्या माहितीप्रमाणे तिथं जेव्हा आम्ही पाहिलं ना, तुम्ही ज्यांना बरोबर घेऊन जाता शेवट तो कुणी तुमच्याबरोबर राहत नाही. असं होतं कधी कधी नवरा बायको जरी असले, एक दिवस असं येतो, एक मुक्काम तुमचा ती एका आश्रमात आणि तुम्ही एका आश्रमात, असं ते होतं. परंतु माझ्या बाबतीत तसं काही घडलं नाही कारण आम्ही याचं कारण काय, आम्ही कमी चालायचो. ठरलं नाही आपलं 20-25 चालायचं, सगळे दर्शन घ्यायचे, सगळे आंघोळ करून पूजा करून, जेवढे मंदिरं लागतील प्राचीन मंदिरं विशेषतः त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जायचं नाही, हा मी नियम करून टाकला. आणि त्याच्यामुळं एकदम आनंदात परिक्रमा झाली. तुम्हाला खरं सांगतो, मनापासून इकडचं काही आठवत नव्हतं. सुरुवातीला 2-4 दिवस जर सोडले ना, काहीच आठवत नव्हतं.
कुणाचं काय चाललंय म्हणजे बाहेरचं सोडून द्या, घरचं काय चाललंय काहीच आठवत नव्हतं. इतकं ते माणूस तिथं रमून जातो. आता हे तुम्ही मला तुकाराम महाराजांचा या ठिकाणी दाखला द्यावा लागेल. आपण तुकाराम महाराज बाबतीत सांगितलं जातं की ते याला जरी बसले शौचाला तरी त्यांचा जप चालू राहायचा, की त्यांची ती एक वाचासिद्धी होती. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर मनापासून परिक्रमा जर खरोखर केली तर खरंच तुम्ही ना तर त्याला कनेक्ट झाले तुम्हाला काहीच आठवत नाही. आता राहिलं परिवर्तन काय. आता परिवर्तन हे मी सांगण्यापेक्षा पण तुम्हाला एक काही लोकांना जाणवलं असेल जे माझे फार जवळचे, मी कार्यक्रमात शांत बसतो. नाहीतर मी ना शक्यतो कार्यक्रमात 1 तास एका जागेवर शांत बसणं तसं काय मला वाटतं. हां, म्हणजे मग मला वाटतं हा बदलच आहे, शांत बसतो. आणि मला जाणवतं आता ते आता किती दिवस राहील काय राहील हे सगळं मैयाच्या कृपेवर आहे, की बऱ्यापैकी बदल हा माझ्यात झालेला आहे. आणि जो माणूस करतो त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल होतो. बरं तिथं परिक्रमा येणारे अनेक मोठी माणसे, अनेक म्हणजे अनेक कोट्याधीश माणसं आहेत, अनेक फॉरेनचे अनेक कंपन्या फार सगळे बंद करून आलेत. माझ्या बरोबर एक PSI होते मुंबईचे, रिटायर झाले होते. दोघं नवरा बायको 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस परिक्रमा करतात. ही अशी तिकडे ते. आणि नगरचं थोडंसं जाण्याचं प्रमाण कमी आहे, परंतु नाशिक जिल्हा 1 नंबर आहे. 2 नंबरला संभाजीनगर, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला मुंबई आणि मग थोडंसं आपलं कदाचित नगरचा नंबर येत असेल. ते पण दक्षिण नगरमधून जास्त लोक आम्हाला नेवासे वगैरे त्या परिसरातून बरेच लोक भेटले. मला वाटतं आपल्या ह्या नाव विसरलं. हां नाही नाव विसरलं थँक्स. हां जगताप आपल्या BJPचे ते नेते आहेत, त्यांच्या मातोश्री ते आमच्यापेक्षा वयाने जास्त आहे, पण ते आम्हाला आवडले नाही. 2 दिवस त्यांची आमची भेट झाली. 1 दिवशी आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळेस जेवण करून आम्ही थोडं मला आता ऊन आहे थोडं आम्ही 2 तासांनी येऊ. ते नाही नाही आम्ही लगेच जाणार. ते लगेच पुढे आले आणि त्यांची मला वाटतं आमच्या अगोदर 1 महिना परिक्रमा झाली. विशेषतः त्याच्यामध्ये कसे जे लोक पंढरपूरची वारी करतात ज्यांना सवय आहे त्यांची परिक्रमा जवळपास ती पूर्ण होती, कारण त्यांना त्या वातावरणाची सवय असते, त्या सगळ्या गोष्टींची सवय असते, त्यामुळे त्यांना काही फार अडचण येत नाही. त्यांची परिक्रमा ही बऱ्यापैकी पूर्ण होते. पण ज्यांना सवयच नाही चालण्याची नाही किंवा हे सगळं जशी परिस्थिती असेल तसं स्वीकारण्याची सवय नाही, तिथं काही मठ आश्रमामध्ये असं आहे तुम्ही काहीच मागायचं नाही, जे दिलं ते घ्यायचं. समजा मीठ जरी कमी असलं तरी त्याला रामरस म्हणतात तिकडं, तरीसुद्धा मागायचं, तो प्रसाद आहे. म्हणजे असं ते एक सगळं म्हणजे काय होतं मजा काय करते तुमचं पूर्ण आतून बाहेरून सगळं शुद्धीकरण करते. आता डॉक्टर साहेब इथं आहेत, त्यांना पटणार नाही कदाचित. मला डायबिटीजचे दररोज 2 गोळ्या चालू होत्या आणि इथून मग मी ते चेक करायचं मशीन डॉक्टर साहेब बरोबर गेलं. सुरुवातीला चालल्यावर मी 2-3 दिवसांनी ते चेक केलं तर थोडं शुगर कमी झाली. मी गोळी काय केली 2 दिवसातून घ्यायचो, नंतर 4-5 दिवसातून घ्यायला लागलो. नंतर चेक केलं मी एकदम 116, 118, 125च्या आतच. मला आता काय करायची. मी गेल्या 3 महिन्यापासून आत्तापर्यंत डायबिटीजची एकही गोळी चेक केलेली नाही. घरी आले मी शुगर चेक केली 136 निघाली. आता इथं आल्यावर काय होईल माहीत नाही. आता समजा इकडं कारण चालण्याचं बंद झालं, तिकडं म्हणजे कांदा लसूण काहीच नाही, सगळं शुद्ध ना. नर्मदा मैयाची पाण्याची ताकदच एवढी आहे का त्याचे आपण शुद्ध पाणी, भारतामधलं सगळ्यात शुद्ध पाणी नर्मदा मैयाचं. दुसरी गोष्ट सगळं मिनरल. तिकडे शेती जी आहे ना, तिकडे शेती म्हणजे गहू हरभरा केळी वगैरे अशी पिकं त्या ठिकाणानुसार वेगवेगळी पिकं आहे. पण मला एक जाणवलं तिकडची पिकं एकदम हिरवीगार, खतं कमी, जमीन सुपीक, का नर्मदा मैयाची कृपा. आता फरक भरपूर बोलणं येतील, आपण अनुभव कधी वैयक्तिक भेटल्यावर बोलू. आता मी नर्मदा परिक्रमा कराच असं कोणाला आग्रह करणार नाही, कारण ते तप आहे, ते एवढं सोपं नाही. जो करतो ते खताळ महाराजांना विचारा तुम्ही, जो करतो त्याला. पण एक तुम्हाला निश्चित सांगतो, तिथे गेल्यानंतर आहे ना तुम्ही जर खरोखर त्या नियमांच्या सर्व पालन करून परिक्रमा जर पूर्ण केली तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, याची खात्री निश्चितपणे मला पटलेली आहे. तुम्ही सर्वजण अनेक माणसं या ठिकाणी आपले विजयजी डोंगरे साहेब मुंबईवरून आहेत का? डोंगरे साहेब कुठे आहे? डोंगरे साहेब ते पण मुंबईवरून खास कार्यक्रमासाठी आले. अनेक आमचे सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आले. अनेक पाहुणे मंडळीसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सर्वांचं नाव घेऊन कुणाच तरी नाव राहील म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करत नाही. आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच या ठिकाणी आपण 1-2 मिनटामध्ये आरती घेऊ. आरती संपली की आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. हा नर्मदा मैयाचा महाप्रसाद